मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळाच्या धावपट्टीला नदीचं स्वरूप, धावपट्टीवर पाणी साचल्यानं विमानसेवा ठप्प. कुर्ल्यातील क्रांतीनगरमध्ये पूरस्थिती, स्थानिकांची घरं पाण्यात, बचाव कार्यासाठी एनडीआरएफचं पथक तैनात. कुर्ल्यातील एलबीएस मार्गाला तळ्याचं स्वरूप, रस्त्यावर चक्क कमरेपर्यंत पाणी, बस, चारचाकी आणि अनेक दुचाकी पाण्याखाली. मिठी नदीमध्ये एक जण वाहून गेल्याचा व्हिडिओ समोर, शर्थीच्या प्रयत्नानंतर युवकाला बाहेर काढण्यात यश, धक्कादायक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद. अतिवृष्टीमुळे तब्बल 14 एकरवरील पिकांचं नुकसान, अनेक नद्याही इशारा पातळीवर. राज्यातील पूरस्थितीवर सरकार लक्ष ठेवून असल्याची मुख्यमंत्र्यांची आढावा बैठकीनंतर माहिती. रत्नागिरीतील 8ही नद्यांनी इशारा पातळी ओलांडली, राजापूर बाजारपेठेला पाण्याचा वेढा, पूर्णा बाजारपेठ पाण्याखाली. ठाण्यात गणपती कारखान्यामध्ये शिरलं पावसाचं पाणी, मुसळधार पावसामुळे मूर्ती बनवण्याच्या कारखान्यात मोठं नुकसान, अतिवृष्टीमुळे मूर्तिकार संकटात. साताऱ्यातील धूम धरणातून पाण्याचा विसर्ग, वाईच्या गणपती मंदिरात शिरलं पावसाचं पाणी, गणपतीची मूर्ती पाण्याखाली. कराडच्या कोयना धरणातून 5व्यांदा पाण्याचा विसर्ग वाढला, सर्व दरवाजे 9 फुटांनी उघडले, त्यामुळे 67,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. आणि मिठी नदीचा गाळ काढण्याच्या नावे गैरप्रकार, मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा. मिठी नदीत एक जण वाहून गेल्याचा व्हिडिओ समोर, शर्थीच्या प्रयत्नानंतर युवकाला बाहेर काढण्यात यश, धक्कादायक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद. मुंबईत मुसळधार पावसामुळे सखल भागातील रस्ते पाण्याखाली, बसेस, चारचाक्या अर्ध्याहून जास्त पाण्याखाली, तर मुंबईसाठी रेड अलर्ट असल्याने काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. कुर्ल्यात मुसळधार पावसाचा हाहाकार, रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणीच पाणी, कार आणि दुचाकी रस्त्यात अडकल्याने लोकांची तारांबळ. सायन रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने लोकल सेवा खोळंबली, मुंबईची लाईफलाईन ठप्प झाल्याने मुंबईकरांची मोठी तारांबळ. मुसळधार पावसाचा पश्चिम रेल्वेला फटका, वसई ते विरार दरम्यान रेल्वे सेवा 2 तासांपासून ठप्प, प्रवाशांचा खोळंबा. मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत होण्यास सुरुवात, ठाणे ते सीएसएमटी मार्गावर लोकल खोळंबल्या, वाहतूक खोळंबल्यामुळे मुंबईकरांचे मोठे हाल. हार्बर रेल्वे स्थानकावर वाहतूक ठप्प, वाशी रेल्वे स्थानकावर रेल्वे खोळंबल्या, रेल्वे अनिश्चित काळासाठी ठप्प. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया भागात समुद्राच्या लाटांचं रौद्र रूप, समुद्राचं पाणी थेट रस्त्यांवर, किनाऱ्याजवळ न जाण्याचं प्रशासनाकडून आवाहन. तर ठाण्यात गणपती कारखान्यामध्ये शिरलं पावसाचं पाणी, मुसळधार पावसामुळे मूर्ती बनवण्याच्या कारखान्यात मोठं नुकसान, अतिवृष्टीमुळे मूर्तिकार संकटात. कराडच्या कोयना धरणातून 5व्यांदा पाण्याचा विसर्ग वाढला, सर्व दरवाजे 9 फुटांनी उघडल्यानं 67,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. तर मुंबई विमानतळाची ही काही दृश्य आपण बघतोय, कशा पद्धतीनं मुंबई विमानतळावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे. मुंबई विमानतळाची ही थेट दृश्य, अगदी विमानाचं चाक सुद्धा पाण्याखाली गेलंय, असे इथे दृश्य आपण बघतोय.
मोठ्या प्रमाणात मुंबई विमानतळावर देखील पाणी साचल्याचं दृश्य आहे आणि इथले कर्मचारी कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींचं मॅनेजमेंट व्यवस्थापन करताय ते देखील आपण बघतोय। अतिशय भयावह परिस्थिती ही मुंबई एअरपोर्टवर देखील झालेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये इथे देखील पाणी साचलंय आणि मोठमोठी विमानं आणि त्याची चाक जे खालचं जे चाक आहे ते देखील पाण्यात डुबलेलं आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात तिथे पाणी साचलंय। आपण जाऊयात आपले प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे। उदय, मुंबई विमानतळाची काही दृश्य समोर आलेली आहेत, मोठ्या प्रमाणात तिथेही पाणी साचलंय। आपण ते पाहतोय ती दुपारची दृश्य आहे। दुपारच्या वेळेला मुंबई विमानतळ परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस पडत होता। मिठी नदीला देखील एक प्रकारे पूर परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे, कारण काल दिवसभर मुंबई मध्ये जो अतिमुसळधार पाऊस पडत होता त्यामुळे विहार तलाव जो आहे तो ओसांडून वाहू लागलेला आहे आणि ओसांडून वाहू लागल्यामुळे त्याचं अतिरिक्त पाणी जे आहे ते मिठी नदीमध्ये जाते आणि त्यामुळे मिठी नदी जी आहे त्याला पूर परिस्थिती प्राप्त झालेली आहे आणि मुंबई विमानतळाच्या धावपट्टीच्या अगदी शेजारूनच ही मिठी नदी जाते आणि त्यामुळे मिठी नदीचं पाणी जे आहे ते आता मुंबई विमानतळामध्ये घुसलेलं आहे आणि मुंबई विमानतळ परिसर जो आहे जलमय झालेला आहे। विशेष करून टर्मिनल 2 छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल 2 चा समोरचा जो भाग आहे जिथे इंडिगोचं विमानांचं हँगर आहे त्या हँगर परिसरामध्ये हे पाणी जे आहे ते साचलेलं आपल्याला पाहायला मिळते। ग्राउंड स्टाफ जो आहे ते या साचलेल्या पाण्यातून आपलं काम कसं बसं करण्याचा प्रयत्न करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र परिस्थिती जी आहे ती कठीण बनलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये इंडिगोची विमानं जी आहे ती उड्डाण करणं जे आहे ती कठीण झालेलं आहे। त्यामुळे आता या इंडिगोची विमानं जी आहे ती रद्द होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। निश्चितच मुंबई विमानतळाची ही दृश्य आपण बघतोय। मुंबई विमानतळावर धावपट्टीवर देखील पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे अनेक विमानांची उड्डाणं देखील रद्द करण्यात आल्याची माहिती आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ही सगळी काळजी घेण्यात येते। उदय, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर मुंबई विमानतळाची ही दृश्य आहेत, धावपट्टीवर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलंय त्यामुळे अनेक विमानांची उड्डाणं देखील तुर्तास रद्द करण्यात आलेली आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ही प्रशासनाकडून आधीच काळजी घेण्यात आलेली आहे। मुंबई विमानतळाची ही थेट दृश्य। 4 दिवसापासून मुंबईत मुसळधार पाऊस पडतोय आणि त्या मुसळधार पावसाचा फटका आता मुंबई विमानतळाला देखील बसलेला आपल्याला बघायला मिळतोय। मोठ्या प्रमाणामध्ये इथे देखील पाणी साचलेलं आहे आणि मोठमोठी विमानं आणि त्याची चाकं देखील विमानाची चाकं पाण्याखाली गेलेली आहेत आणि कर्मचारी अगदी शर्थीचे प्रयत्न करत सगळ्या गोष्टी तिथे व्यवस्थापन त्याचं करण्याचा प्रयत्न करतायत। पण मुंबई विमानतळावर पाणी साचलेलं आहे आणि त्याची ही थेट दृश्य आपण बघतोय। काही उड्डाणं आता काही वेळेसाठी रद्द करण्यात आली आहे। जोपर्यंत परिस्थिती पूर्ववत होत नाही तोपर्यंत अनेक विमानांची उड्डाणं ही रद्द करण्यात आलेली आहेत। तर धावपट्टीवर पाणी साचल्यामुळे तिथल्या कर्मचाऱ्यांची देखील एक तारांबळ उडालेली आहे। मुंबईसह उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय तर नागरिकांची तारांबळ ही उडालेलीच आहे। रस्त्यावर पाणी साचल्याचं आपण बघितलं, रेल्वे स्थानकामध्ये ट्रॅकवर पाणी साचल्याचं आपण बघितलं आणि आता ही थेट दृश्य आपण बघतोय ज्यामध्ये मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर देखील पाणी साचलंय। साताऱ्यातील धोम धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। वाईच्या गणपती मंदिरात कृष्णा नदीचं पाणी शिरलेलं आहे आणि कृष्णा नदीपात्रात धरणाचे 5 वक्र दरवाजे उघडण्यात आले असून 8700 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। त्यामुळे महागणपती मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे आणि गणपती बाप्पाची मूर्ती पाण्याखाली गेलेली आहे। तिकडे सातारा जिल्ह्यातल्या पश्चिम भागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्यातील धरण हे 100% भरत आलं असून यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। साताऱ्यातील धोम धरणातून सुद्धा 7000 क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग सुरू असून त्यामुळे कृष्णा नदी दुथडी भरून वाहते आहे आणि कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे वाईतील महागणपती मंदिराला पाण्यानं वेढा घातलाय। पाणी महागणपतीच्या पायाला लागलं असून शहरातील नागरिक हे पाहण्यासाठी गर्दी करतायत। मंदिरात पाणी शिरल्यामुळे भाविकांना या ठिकाणी दर्शन बंद करण्यात आलं असल्याचं येथील पुजाऱ्यांनी सांगितलेलं आहे आणि या ठिकाणचा आढावा घेत मंदिरातील पुजाऱ्यांसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। मी आता वाईमधल्या महागणपतीच्या मंदिरामध्ये उभा आहे आणि तुम्हाला इथलं सगळं मी दृश्य दाखवतोय। आपण पाहू शकता या ठिकाणी हे प्रसिद्ध महागणपतीचं मंदिर आहे आणि या गणपतीच्या मंदिरामध्ये पाणी शिरलेलं आहे। गणपतीच्या पायाला पाणी लागल्याचं सुद्धा चित्र आपल्याला एकूणच पाहायला मिळतंय। दोन धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यानंतर कृष्णा नदी
दुथडी भरून वाहू लागलेली आहे. कृष्णा नदीला पूर आल्याचं चित्र आपल्याला एकूणच पाहायला मिळते आणि याच्यामुळं या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळं या मंदिराला पाण्यानं वेढा दिलेला आहे आणि एकूणच महागणपतीच्या पायाला पाणी लागल्याचं चित्र सुद्धा एकूणच आपल्याला पाहायला मिळते. आणि हे सगळं दृश्य पाहण्यासाठी खरं पाहायला गेलं तर वाईमधले नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मात्र आपल्यासोबत बोलण्यासाठी या मंदिराचे पुजारी आहेत, आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत. काय सांगाल, हे पाणी मंदिरामध्ये आलेलं आहे, ह्या वर्षात पहिल्यांदाच या ठिकाणी पाणी आलंय का आणि एकूणच पाणी आल्यानंतरची परिस्थिती सध्याची काय आहे? आणि या वर्षी दुसऱ्यांदा पाणी आलेलं आहे या मंदिरात. आता काल श्रावणी सोमवार झाला, रात्री 10:30-11 वाजता पाणी सोडले. थोडं थोडं वाढत आज सकाळी 6 वाजता गणपतीच्या पायाला पाणी लागलेलं आहे चरणाला. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नागरिकांनी गर्दी करू नये, बाहेरून दर्शन घ्यावे, कारण पाण्याची वाढण्याची शक्यता अजून आहे, कारण पाऊस कंटिन्यू सकाळपासून अजून आहेच. पण धरण प्रशासन तुम्हाला असं काय अलर्ट देतं की आम्ही पाणी सोडणार आहे, आता या ठिकाणी भाविकांना आतमध्ये घेऊ नका किंवा अशा पद्धतीचं? त्यांचे कर्मचारी येऊन इथे सगळं गणपती घाटाच्या म्हणजे नदीकडेच्या जेवढे गाव आहेत आणि गणपती घाटाला खास करून आमच्या ट्रस्टींना यांना ते फोन करून सांगतात, स्वतः येऊन भेटून सांगतात की असं असं आम्ही ह्या टायमिंगला पाणी सोडणार आहे, तुम्ही नागरिकांना पण सांगा आणि मंदिर बंद ठेवा म्हणून. तर अजून पाणी या ठिकाणी सोडण्यात येणार आहे काय सांगितलं? नाही, ते नाही सांगितलं, फक्त कालच सांगितलं की 7,000 क्युसेस सोडणार होते काल, त्यांनी मग ते सोडलेले. आता कंटिन्यू पाऊस असला तर ते आज आम्हाला कळवतील पाणी सोडणार आहेत का नाही. आपणच एकूण ह्या पुजाऱ्यांनी दिलेली माहिती आपण पाहिली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग, या ठिकाणी मुसळधार पाऊस होतोय. याच्यामुळं सातारा जिल्ह्यातली धरणं भरण्याच्या मार्गावर असल्यामुळं या ठिकाणी पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलेला आहे आणि धोम धरणातून विसर्ग केल्यानंतर कृष्णा नदीला पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. एकूणच पाणी महागणपतीच्या मंदिरात शिरलंय आणि हे सगळं पाहण्यासाठी या ठिकाणी लोकांनी सुद्धा गर्दी केल्याचं चित्र एकूणच आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन तुषार जाधव समी सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, वाई, सातारा. आणि आता एक मोठी बातमी, कुर्ल्यामध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे. मध्यंतरी विश्रांती घेतली मुसळधार पावसानं, मात्र पुन्हा एकदा आता मुसळधार पावसाला सुरुवात झाली असल्याचं पाहायला मिळतंय. कुर्ल्यामध्ये सध्या पुन्हा एकदा पावसानं जोरदार सुरुवात केलेली आहे. कुर्ल्यातली ही दृश्य आपण पाहतोय. थोडा वेळ विश्रांती घेतली, मात्र पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू झाला असल्याचं पाहायला मिळतंय. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कुर्ला परिसरात आता सुरू झालेला आहे. तर येणारे आणखी काही तास अतिमहत्वाचे असतील असा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे. कुर्ल्यामध्ये तसंच काहीसं चित्र पाहायला मिळतंय, कारण कुर्ल्यामध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे. थोडा वेळ पावसानं उसंत घेतली, मात्र आता या विश्रांतीनंतर मुसळधार पावसाला पुन्हा एकदा या कुर्ला परिसरात सुरुवात झाली असल्याचं पाहायला मिळतंय. ही दृश्य आपण कुर्ल्यातली पाहतोय. कशा पद्धतीनं या पाण्यातून, गुडघाभर पाण्यातून नागरिकांना वाट काढत पुढचा प्रवास करावा लागतोय. थोड्या वेळासाठी या पावसानं विश्रांती घेतली होती, मात्र पुन्हा एकदा पावसानं जोरदार सुरुवात केलेली आहे. कुर्ला परिसरात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे. ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. आणि आता थेट जाणार आहोत, आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देतील. प्रणाली, काही वेळासाठी पावसानं उसंती घेतली, विश्रांती घेतली, मात्र आता कुर्ला परिसरात पुन्हा एकदा पावसाला जोरदार सुरुवात झाली असल्याचं पाहायला मिळतंय. काय सद्यस्थिती? खरंच पाऊस इतका मुसळधार कोसळतोय की आजूबाजूच्या संपूर्ण परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे. LBS मार्ग जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यामुळे या भागातली संपूर्ण वाहतूक जी आहे ती थांबवण्यात आलेली आहे. LBS रोडला कसं नदीचं स्वरूप आलेलं आहे तुम्ही बघू शकता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर नागरिक जे आहेत ते काही लोक या पावसामध्येही बाहेर आल्याचं बघायला मिळतं. तर रस्ता जो आहे इतका मोठ्या प्रमाणावर प्रवाही झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. मॅनहोल जे आहे त्या मॅनहोलमधून सुद्धा पाणी बाहेर येत आहे. खरं तर मॅनहोलचं काम असतं पाणी वाहून नेणं, परंतु या ठिकाणी मॅनहोलमधनं सुद्धा पाणी बाहेर येत असल्याचं आपल्याला दिसतंय. बसेस जे आहेत त्या बाजूला पार्क करून ठेवण्यात आलेले आहे, कारण बस या ठिकाणून मार्गस्थ होत नाही. संपूर्ण ट्रॅफिक जे आहे ते जाम झालेलं आपल्याला या ठिकाणी मागच्या बाजूला दिसतंय. तर मध्ये एक समोर पांढरी गाडी जी आहे ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी बंद पडलेली बघू शकतो आहोत आपण. आणि पलीकडे म्हणजे हा रस्ता जो इथून बंद झालेला आहे तो पलीकडे BKC परिसरामध्ये जाणारा जो रस्ता आहे तिथपर्यंत आहे LBS मार्गच, परंतु जवळपास आपण एक म्हणूया 2.5-3 किलोमीटरचा हा संपूर्ण पट्टा आहे जो जलमय झालेला आहे. त्यामुळे या संपूर्ण परिसरातली वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आलेली आपल्याला बघायला मिळत आहे.
कुर्ला बैल बाजार जो आहे तो हा संपूर्ण परिसर आहे, ज्या परिसरामध्ये आपल्याला आत्ताच्या घडीला पूर्ण जलमय झाल्याचं बघायला मिळत आहे. रस्ता पूर्ण दोन्ही बाजूला अगदी एकही वाहन जाऊ शकणार नाही अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळं या परिसरामध्ये आपल्याला एकूण वातावरण जे आहे ते कसं भयंकर झालेलं आहे ते बघायला मिळते. मी दाखवते की या ठिकाणी दुचाकी चालक असतील, बस असतील, या सगळ्या रस्त्याच्या पलीकडे पार्क करण्यात आलेलं आहे आणि आत्ता या ठिकाणी आपण पाहतो आहोत की मोठ्या प्रमाणावर जी वाहनं आहेत ती पलीकडे थांबवून तिकडच्याच दिशेनं वळवती केली जात आहेत. कुर्ला बैल बाजार हा परिसर आहे, ज्या परिसरामध्ये हे चित्र आपल्याला बघायला मिळते आणि इतका मुसळधार पाऊस सुरू झाला आहे पुन्हा एकदा की त्यामुळे येत्या पुढच्या काही वेळामध्ये जर हा पाऊस असा सुरू राहिला तर परिस्थिती अजून गंभीर होईल, यात काही शंका नाही. आधीच कुर्ला क्रांतीनगर हा जो परिसर आहे, जो झोपडपट्टीचा परिसर आहे आणि एअरपोर्टला लागून असलेला हा संपूर्ण जो परिसर आहे हा आधीच बऱ्यापैकी पाण्याच्या खाली गेलेला आहे. त्यात आता इतक्या मुसळधार पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली असल्यामुळं चिंताजनक परिस्थिती निर्माण होऊ लागली असं म्हणायला हरकत नाही. पूर्ण दोन्ही रस्ते जे आहेत ते इतक्या मोठ्या प्रमाणावर जलमय झालेले आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर त्यावरून पाणी वाहत आहे की नदीचं पाणी वाहत असल्यासारखंचं चित्र जे आहे ते आत्ताच्या घडीला आपल्याला या ठिकाणी दिसतंय. एकूण जर आपण बघितलं तर ही परिस्थिती जी आहे ती नक्कीच येत्या काळामध्ये गंभीर रूप धारण करू शकते जर पाऊस असाच राहिला तर. आणि या परिसरामध्ये विशेषतः खोलगट भागामध्ये राहणारी जी लोक आहेत त्या लोकांना या संपूर्ण पाणी साचण्याचा एक मोठा त्रास होऊ शकतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. प्रणाली वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी. दरम्यान महापालिकेच्या ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि अशातच गणपती कारखान्यामध्ये मोठं नुकसान झालंय. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असताना पावसानं नुकसान केल्यामुळे मूर्तिकार संकटात सापडलेले आहेत. ठाण्यातली ही दृश्य गणपतीच्या कारखान्यामध्ये देखील पाणी शिरलं असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे मूर्तींचं नुकसान झालेलं आहे. आज सकाळपासूनच्या मुसळधार पावसामुळे ठाण्यात हाहाकार माजलेला आहे. सध्या मी ठाण्यातील माजीवाडा परिसरामध्ये आहे आणि आपण पाहिलं तर माजीवाडा परिसरामध्ये गुडघाभर पाणी भरलेलं पाहायला मिळतंय. गणपती कारखाना अक्षरशः जे आहे त्या पाण्यामध्ये गेलेला आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गणेश भक्त या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात. कुठेतरी अवघ्या काही दिवसांवर गणेश उत्सव येऊ ठेपलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर अशा प्रकारे अनेक ठाण्यातील गणेश कारखाने आहेत जे आता पाण्याखाली गेलेले पाहायला मिळतात. आपण जर पाहिलं तर गणपती बाप्पाच्या अनेक मूर्त्या ज्या आहेत त्यांची या ठिकाणी जी आहे ती पाण्याखाली गेलेल्या पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणात कारखानदाराचं नुकसान झालेलं पाहायला मिळतं. कुठेतरी शहरातील नालेसफाईची पोलकोल झाली आहे. आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर जे आहे मोठ्या प्रमाणात गणपती बाप्पाच्या अनेक मूर्त्या ज्या आहेत त्या आता पाण्याखाली गेलेल्या पाहायला मिळत आहेत. आपण या कारखान्याची ही दृश्य न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून एक्सक्लुझिव्ह पाहत आहोत. संपूर्ण ह्या ठिकाणी हा कारखाना जो आहे तो आता पाण्याखाली गेलेला आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी कारखानेदार आहेत. सध्या मी सुद्धा गुडघ्यावर पाण्याच्या वर जे आहे ते आता आहे. दादा काय सांगाल, किती मोठं नुकसान झालेलं आहे आणि किती काय ज्या आहेत, किती मूर्त्या बनवलेल्या होत्या, कुठल्या ऑर्डरच्या ह्या मूर्त्या आहेत आणि काय सांगाल? सगळ्या मंडळाच्या मूर्त्या आहेत आणि प्लस घरगुती सगळ्या मूर्त्या आहेत. 150 ते 200 मूर्त्या होत्या आमच्या. गणपती म्हणजे मातीचे गणपती कालपासून पूर्णपणे वितळलेत. उभ्याच्या उभ्या ढासळल्यात मूर्त्या आणि अवघे 7 दिवस राहिलेत. काय करायचं तेही सुचत नाहीये. काल रात्री थोडं पाणी ओसरलं म्हणून गणपती वरती घेतले तर आज सकाळी 7 वाजल्यापासून पाणी आलं. ते अचानक एवढं आलं की आम्हाला काही करायलाही सुचलं नाहीये. चारही बाजूने पाणी आतमध्ये आलं. किती मोठं संकट आहे हे, कारण की गणेश उत्सव अवघ्या काही दिवसावर संकट आहे. आता काय करायचं हे आम्हाला विचारच पडलाय, कारण 7 दिवस राहिले. 7 दिवसात परत 150-200 मूर्त्या नाही घडू शकत. त्यामुळे काय करायचं हे आता विचार पडलाय. एवढं मोठं नुकसान पहिल्यांदा झालंय आमचं. एकूण किती मूर्त्या होत्या? एकूण 200 ते 250 मूर्त्या होत्या, पण आहेत थोड्या बहुत आहेत, पण मातीच्या मूर्त्या सगळ्या गेल्या. नक्कीच पावसाच्या फटक्याने ज्या आहे मातीच्या मूर्त्या ह्या सर्व या पाण्यामध्ये ज्या आहेत त्या आता नाहीशा झालेल्या पाहायला मिळतात. आपण जर पाहिलं तर ह्या ठिकाणी मूर्ती उचलण्याचं काम देखील जे आहे ते काही कारखान्यातील तरुणांकडनं होताना पाहायला मिळते. सध्या आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून माजीवाडा गावातील ही परिस्थिती पाहत आहोत. कुठेतरी नालेसफाई न झाल्यामुळे हे पाणी ह्या कारखान्यात घुसल्याचा आरोप देखील जो आहे तो स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून केला जातोय. सर काय कसं बघता, ठाण्यातील उच्चभ्रू परिसर म्हणून हा माजीवाडा लोढा परिसर पाहिला जातो आणि याच परिसरात आता गुडघाभर पाणी पाहायला मिळतंय? कारण नालासफाई बरोबर झालेलीच नाही या भागामध्ये. नालासफाई झाली नाहीये
कारण हा नाला जो आहे हा नाला पूर्ण वरपासून येतोय सुभाषनगर गांधीनगर येऊरपासून हा पाणी येतोय आणि येत्या इथं नाला आल्याच्या नंतर पुढे लोडामध्ये पुढे अरुंद केलेला आहे. तर तो एक टर्न मारून घेतलेला तो हायवे जातो तिथे नाल्याची रुंदी कमी आहे. मी वारंवार त्याने तक्रार केली की बाबा हा रस्ता रुंद करा, तर ते रुंद करतच नाहीये. मागे मी 2012 मध्ये नगरसेवक असताना सुद्धा मी त्यावेळी हा इश्यू घेतला होता, महासभेमध्ये पण घेतला होता की तो नाला सरळ तुम्ही गौतम नगर म्हणून आहे तिथून डायरेक्ट नाला खाडीला न्या, परंतु त्याच्यावर काहीच केलं गेलेलं नाही आणि असं तसंच ठेवलेलं आहे, कोणी लक्ष देत नाही. आणि आता तर जास्त झाले कारण साफसफाई नाही आणि प्रशासन काय व्यवस्थित लक्ष देत नाही, त्याच्यामुळे हा पाणी इथे साठलेला आहे. आता याला जे काय यांच्या मूर्त्या येतात, आता बघितलं आपण दुसरं पाहिलं किती डुबलेल्या मूर्त्या, खराब झालेल्या मूर्त्या. आता याला जबाबदार महापालिका आहे, दुसरा कोण आहे? महापालिकेच्या दुर्लक्षपणाने हे सर्व झालेलं आहे. पण त्याला महापालिकेत यांना भरपाई द्यावी या गोष्टीला. नक्कीच कुठेतरी महापालिकेच्या दुर्लक्षपणामुळे हे जे आहे नालेसफाई न झाल्यामुळे हे नुकसान होताना पाहायला मिळतंय. गणेश उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि आपण पाहिलं तर गणपती बाप्पाच्या सुंदर मूर्त्या ज्या आहेत त्या आता पाण्याखाली गेलेल्या पाहायला मिळतात. कुठेतरी मोठ्या प्रमाणात या अशा अनेक